श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की मकर संक्रांतीला गुरुचरित्रातील हा अध्याय एक वेळेस वाचा, तुमचे सर्व नवस पूर्ण होतील. तर मित्रांनो, मकर संक्रांतीला गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचल्यास आपले कसलेही प्रकारचे नवस असले की ते पूर्ण होते, असा हा अध्याय आपण आजच्या लेखामधून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण आपल्या विविध कामांसाठी अनेक अडचणींसाठी सोडवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो, नवस मागत असतो. आपल्या काही पैशाच्या कर्जाच्या अडचणी असतील, म्हणजेच लोन, पर्सनल लोन, नोकरी, जॉब यासाठी प्रयत्न करत असतो आपण. तर या सर्व कारणांसाठी येत असलेल्या अडचणी, मुलांच्या शिक्षणात येत असलेली अडचण, एज्युकेशन लोनसाठी येत असलेली अडचण, ऑटोमोबाईलसारख्या बिझनेससारख्या ऑनलाईन अर्निंगसारख्या व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणी आपल्याला येत असतात. तर त्या सर्व सुटतील आणि तुमची प्रगती देखील चांगली होईल. आणि ही परिस्थिती आपल्याला अनुकूल होण्यासाठी आपण नवस मागितल्यास आपली ही सर्व कामे लगेच पूर्ण होतात. असा हा इतका मोठा लाभ आपल्याला फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी गुरुचरित्रातील हा अध्याय वाचल्याने होणार आहे. तर मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी हा अध्याय का वाचावे? तर या दिवशी सूर्य तिची जागा बदलणार असतो, त्याचे उत्तरायण सुरू होणार असते. त्यामुळे संक्रांतीला खूप महत्त्व असते. असं म्हणतात की जे लोक या दिवशी हा चरित्रातील असतील तेव्हा त्यांचे सर्व नवस पूर्ण होतात. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया अध्याय कोणता. तर मित्रांनो, या दिवशी जो वाचायचा अध्याय आहे तो अध्याय क्रमांक 14वा अध्याय आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी वाचायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हा अध्याय वाचल्यास ही सेवा इतकी प्रखर आपल्याला साथ देते की अगदी काही दिवसातच आपण इच्छा मागितलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होतात. त्यामुळे साहजिकच ज्या कामासाठी आपण नवस मागितला होतो ते नवस देखील पूर्ण होईल. मुळात 14वा अध्याय असल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतील. एवढी पावर ही आहे 14व्या अध्यायातल्या गुरुचरित्रातील. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा. आणि तुमची अध्याय वाचल्यावर प्रगती झाली, थोडी नक्कीच प्रगती होणार आहे, तर काही पण झालं तर मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.